माझ्या फॅमिलीचा एक्सपिरियन्स ब्लॅक मॅजिकचा ऑलमोस्ट 5-6 इयर्स काढले. 10:30-11ला घरी आलो. पप्पा अचानक बिहारी युपी लोकांची हिंदी असं ना त्याच्यात बोलायला लागले. मी शॉक झालो. असे डोळे ना बंद करायचे, उघडायचे की तू कोण आहे, तू इधर क्या कर रहा है, असे बंद. अरे बेटा तू आलाच घरी. त्या स्पिरिटने मला धमकी दिली. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी माझी स्टोरी चालू करेन की जेव्हा ह्याच्यात मी सगळ्यात जास्ती म्हणजे माझ्या फॅमिलीचा एक्सपिरियन्स हा ब्लॅक मॅजिकचा. आधी आम्हाला हे माहिती नव्हतं. माझे पप्पा म्हणजे ना असं वेगळं बिहेव करायला लागले. ते एका कंपनीमध्ये मॅनेजर होते आणि ते खूप ड्रिंक करायला लागले. रँडमली एकदम अचानक म्हणजे खूप ड्रिंक करायला लागले. आणि रोज रात्री आमच्याकडे जे आपल्या बघितलं असतात की भांडणं आणि होतात ते खूप व्हायला लागले. मग जेव्हा ते म्हणजे असं कंटिन्युअसली पियायला लागले, पण जेव्हा ते घरी राहायचे ते एकदम नीट होऊन जायचे की ते टच पण नाही करत आहे अल्कोहॉल आणि अशा गोष्टींना. आणि हे असं खूप वेळा झालं की परत जे रिकवर झाले परत जॉबला झालं, परत तसं आम्ही करत ऑलमोस्ट 5-6 इयर्स काढले. आणि ते खूप हॉरेबल थिंग होते की रात्री आपण आपल्या घरात भांडणं बघतो. जेव्हा पण भांडणं होतात आपल्या घरात, सगळ्यांच्या घरात होतात, तर तुम्हाला एक बघितलं असं एक नेगेटिव्ह वाईब असते. कोण कोणाचे नीट बोलत नाही, या बोलायचं मन पण नाही करत, ना जेवायचं मन करत. तसं ऑलमोस्ट आम्ही खूप वर्ष काढले आणि आम्हाला माहिती नाही हे का होत होतं. की एक ॲडिक्शनमुळे होतं आहे. आम्हाला तेच वाटलेलं की एक ॲडिक्शनमुळे होतं आहे. पण जेव्हा मी आणि तेव्हा ना नेटला क्रिकेट खेळायला जायचो क्रॉस मैदानमध्ये CSTला. तर मी सकाळी लवकर उठायचो, 4-4:30ला उठायचो आणि माझं जायचो. मी असंच एक दिवस होता, मी गेलो क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळून मी ऑलमोस्ट 10:30-11ला घरी आलो. आणि आपण जसं मस्ती करतो ना, मी जस्ट मस्ती चालू केली तर मम्मी बोलली अचानक, तुला माहिती नाही का? म्हणलो काय झालं? बोलतो रात्रभर झोपून नाही दिलं आहे. म्हणलो का? काय आलं? तर पप्पा अचानक हिंदीमध्ये प्रॉपर हिंदी जी लाईक प्रॉपर जे बिहारी युपी लोकांची हिंदी असते ना त्याच्यात बोलायला लागले. आणि पप्पांना हिंदी येत नाही प्रॉपर. तर एकदम मी शॉक झालो. नंतर आहे ना त्यांचं कसं होतं माहिती आहे, मी असे डोळे ना बंद करायचे, उघडायचे. तो वाला पर्सन जो स्पिरिट आहे तो यायचा की तू कोण आहे, तू इधर क्या कर रहा है, असे बंद. अरे बेटा तू आलाच घरी, क्रिकेट खेळून आला. बोललो हा. आणि मग तेवढ्यात माझ्या दीदीचा कॉल आला आणि ती पण एक ॲक्टर आहे मराठी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, क्लासिकल डान्सर आणि करते, अँकरिंग करते. तर त्यावेळी तिचा पण शो होता. तर तिच्याशी बोलत होते कॉलवर. हा बेटा तू कधी येणार? परत असं एक फ्लिक आईचं आणि बोलतं अरे बेटा किधर ती तू आ नाही रही आहे घर पे, असं वेगळ्या प्रकाराने. तर दीदी पण शॉक झाली. नंतर फोन ठेवला ना, त्याच्यानंतर आम्हाला समजलं की मी असं म्हणजे त्यांना ओरडायला लागलो, कोण आहे तू, मेरे घर से निकल. आणि लिटरली त्या स्पिरिटने मला धमकी दिली, तू मेरे को बाथरूम में मिल. कारण का आमच्या इथे पब्लिक टॉयलेट होता. आणि लिटरली त्या स्पिरिटने मला धमकी दिली की बाथरूम में मिल. आणि नंतर आम्हाला समजलं की पप्पा खूप म्हणजे ते ब्लॅक मॅजिक असं झालेलं की त्या स्पिरिटने त्यांना वॉशरूमच्या ह्याच्यामध्ये जे घाण एन्व्हायरमेंट असतं ना, आपल्या जे चाळ आणि असते तिथे असं पब्लिक टॉयलेट्स असतात तिकडे पोसेस केलेलं, तिथे असे खूप आहेत ॲक्च्युली. आणि हे लहानपणापासून मला तिथे ते व्हायब्रेशन जाणवतात की जेव्हा पण आपण वॉशरूमला जातो ना की एक वेगळी नेगेटिव्ह फिलिंग तिथे यायची. प्लस मी एकदा असा जात होतो, मी छोटा वर्ग होता आणि आपले ते मोठे दादाने असतात ना, त्याचा माझ्या आधी नंबर होता. तो असा जात होता, तो आतमध्ये गेला, बाहेर आला, बोलतो नाही इथे भूत आहे, मी नाही जाणार. आणि मी गेलो, मला एवढं काय नाही वाटलं. तर पप्पांना ते नंतर मग ते दर्गा आणि मध्ये नेलं. तेव्हा माझ्या घरात एवढं म्हणजे आता मी पुढची जी स्टोरी सांगेन त्याच्यात देवाचं खूप आहे. पण तेव्हा आमच्या घरात एवढं देवाचं आणि नव्हतं. होतं नॉर्मल आपण जे पूजा करायचो तेवढं असतं, एवढं नव्हतं. तर ते हळूहळू पप्पा रिकवर झाले. पण हे खूप गोष्ट आहे ना आधी पण आम्हाला इंडिकेट केलेले जे आम्हाला आधी नाही समजलेले. तसं ते त्या दिवशी का बाहेर आलं, मम्मीने बोलली की कोणच्याकडे तरी ती गेलेली, जे दत्तगुरू आहेत ना आपले, त्यांचं करता. त्यांनी त्यांना कुठलं तरी फुलाचं हे दिलेलं, पाकळी असते ना
ते बोलली की तुमच्या नवऱ्याला द्या फक्त खायला. ते खाल्ल्यानंतर ते बाहेर आलं आणि लिटरली असे 2-3 रात्र मी त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या अंगावर चेअरबी ठेवून आहे ना हनुमान चालिसानी केली आहे की चालू कर. आणि ते असे बोलायचे ये बंद कर इसको, ये बंद कर, असं म्हणजे ते रिॲक्ट करायचे. आणि तुला एक गोष्ट सांगतो, हे आम्हाला आणि माझ्या मम्मीला तर वाटतं हे कधी आमच्या घरात एंटर झालं. नवरात्राची गोष्ट होती आणि खूप आधीची गोष्ट आहे. नवरात्राची गोष्ट होती, दिवस होते आणि आहे ना रोज रात्रीचं येऊन आहे ना कोणतरी नॉक करायचं. म्हणजे यायचं रोज रात्री 12च्या नंतर कोणतरी नॉक करायचं. तर मी आणि मम्मी जागे असायचो, आम्हाला लेट झोपायची सवय. तर आम्ही विचारायचो कोण आहे, कोण आवाज नाही द्यायचा तर का ओपन करणार डोर, राईट. आणि माझी दीदी शोला असायची. नवरात्र तर त्यांचं मोस्टली हे असतात ना, फेस्टिवल असतात, डान्स आणि सगळीकडे. तर दीदी असायची तिथे. तर आम्हाला वाटायचं दीदी आली एक वेळ, कारण का ती लेट यायची त्यावेळी. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सेम नॉक होतं आहे, विचारतो आहे. आम्ही खिडकीतनं बघतो आहे कोण आहे, कोणी नाही. तर असं झालं. 7व्या दिवशी नॉक केला. मी दरवाजाच्या इथे होतो आणि भाई जो एक बाईचा किंचाळायचा आवाज आला लिटरली, की म्हणजे ते एक फ्रस्ट्रेटेड स्पिरिट असतं ना की तुम्ही मला आतमध्ये घेत नाही. आणि ते भाई ते लय शॉकिंग होतं. जे फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो इट्स लाईक काय होतं हे. आणि ॲक्च्युअलमध्ये मम्मी रडायला लागली तेव्हा. पण मी मम्मीला बोललो काय नाही ठीक आहे. परत 8व्या दिवशी ते सेम झालं. 9व्या दिवशी असा सीन झाला की मी लवकर झोपलो, नॉक केलं आणि मम्मीने डायरेक्ट ओपन केलं आणि कोण नाही. आणि तर मम्मीने मला उठवलं. मी बोललो आता जाऊ दे ना, कोण नव्हतं ठीक आहे. आणि मी हे नंतर मला खूप वर्षानंतर समजलं की ते पहिलं माहिती आहे सिरीज यायचे या पॉडकास्ट असे यूट्यूबवर असायचे, त्याच्यामध्ये समजलं की जेव्हा पण ब्लॅक मॅजिक आपल्यावर करतात, आपल्या दरवाज्यावर 3दा नॉक करतं ते स्पिरिट यायच्या आतमध्ये. आणि जेव्हा आपण ओपन करतो ना तेव्हा ते स्पिरिट आपल्या आतमध्ये येतं घरात. 3दा ते नॉक करतात. आणि हे माझ्या फ्रेंडच्या घरी पण खूप व्हायचं. म्हणजे माझा एक मित्र आहे खास, त्याच्या घरी असं आहे ना रोज रात्री जाऊन कोणतरी नॉक करायचं. तर हे ब्लॅक मॅजिकचं आम्ही खूप वर्ष ह्या सिच्युएशनमधनं गेलो. किती वर्ष हे चालू होतं? ऑलमोस्ट तू पकड 5-7-8 वर्ष प्रॉपर बाहेर यायला त्याच्यामधनं लोक लागले. कारण काय हे गोष्ट ब्लॅक मॅजिकाने करतात. आणि नंतर आम्हाला समजलं की हे ब्लॅक मॅजिक कोणीतरी आमच्या घरातल्याच लोकांनी केलेलं. जे आपली झाडूची जागा असते, लक्ष्मीची जागा असते, तिथे असं काहीतरी केलेलं की ह्यांच्या घरात लक्ष्मी येऊ दे नको. म्हणजे माझे पप्पा जे मॅनेजर होते तेच काम सोडायच्या सिच्युएशनपर्यंत गेले. म्हणजे सुटलंच काम बिम सगळं सुटलं. तर ह्या सिच्युएशनपर्यंत त्या गोष्टी आल्या. बापरे. मग आता तुझे पप्पा कसे आहेत? आता एकदम बरे आहेत. आणि म्हणजे नो ॲडिक्शन अँड ऑल. पण ही जी गोष्ट असते ना ब्लॅक मॅजिक, आता जे आपले व्ह्युअर्स असतील खूप जणं पण फेस करत असतील ह्या गोष्टीला, हे नेगेटिव्ह स्पिरिट. आणि जे करतात त्यांना मला एकच मेसेज आहे की नका करू तुम्ही, कारण का दुसरा खूप भोगतो आणि तुमच्यावर पण ते येतं रिटर्न, टू बी ऑनेस्ट. भाई मग हे किती वर्ष आधीची गोष्ट आहे ही? म्हणजे ही ना 2000? मला एवढं प्रॉपर लक्षात नाही येत आहे की, पण मी तेव्हा क्रिकेट खेळायला जायचो आणि मी 7th-8th स्टँडर्डला असेल. मी तुला अजून पण मी त्या वॉशरूमला मी टॉयलेट तेव्हापासून गेलोच नाही. एवढ्या वर्ष झाले मी नाही गेलो आहे. कारण का एक मला आहे ना त्या बाथरूमची घाण स्वप्न पण यायची की जी मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. त्या प्रकारेची त्या जागेची मला प्रॉपर स्वप्न यायची की मी तिथे पडतो आहे, त्या घाणीत पडतो आहे अँड ऑल दॅट थिंग. आणि जेव्हा ते मी शिफ्ट केली ती जागा, तर तेव्हापासून नाही होत. आणि तुम्ही तो घर सोडलात का? नाही, घर आमचं तिथेच आहे. बट कसं आजूबाजूला खूप डेव्हलपमेंट झालं तर तिथे लाईक आहेत प्रॉपर वॉशरूम आणि तर आम्ही तिथे जातो आता. बरोबर. मग ते नंतर समजलं की कोणाची ती आत्मा होती काय? ती एक आमच्या इथे एक भैया होता, तो लाईक वॉशरूममध्ये तो पडून एक्सपायर झालेला. तर त्यांनी पप्पांना पकडलेलं. पण त्या वॉशरूममध्ये ना अशी खूप गोष्ट आहेत म्हणजे मी बघितलेली की कोण शर्ट पॅन्ट आणि ठेवतं आहे, हळदी कुंकू, लिंबू, अशी खूप गोष्ट होती ती लोक अशी ठेवायचे. म्हणजे तिथे खूप बरंच असं होतं. बापरे.
मग हे कधी कम्प्लीट झालं? 7-8 वर्षानंतर हे? खूप टाइम लागला. पप्पा पण हळूहळू रिकवर झाले त्या गोष्टीमधनं. हां, हां, हां. कारण का लाईक ते आपलं असतं ना अमावस्या आणि ते रात्र ते तेव्हा पौर्णिमा. तेव्हा ट्रिगर करायच्या नंतर पण. आणि पप्पांनी त्यावेळी सर्वात एक्स्ट्रीम काय गोष्ट केली आहे? अरे खूप गोष्ट म्हणजे एकतर खूप भांडायचे खूप म्हणजे आणि आहे ना म्हणजे भांडणं तर दुसरं बघा. जेव्हा मला समजलं ना तर आम्ही त्यांना न्यायला रेडी करत होतो. हां, तर एक इंटरेस्टिंग गोष्ट, त्यांना आहे ना रात्रीच्या 1 वाजता वॉशरूमला जायचं असायचं आणि दुपारच्या 1 वाजता. तर आम्ही काय केलं माहिती आहे का, त्या दिवशी आमच्या घड्याळातला टाईम फिरवला, म्हणजे एक वेगळा टाईम लावला. माझ्या नेबरचा घड्याळ फिरवला, आमच्या फोनचे टायमिंग चेंज केले. तरी त्यांना समजलं की 1 वाजला आणि प्रॉपर 1 वाजता गेले ते, परफेक्ट 1 वाजता. बापरे. आणि मला धमकी पण अशीच भेटलेली ना स्पिरिटकडनं की तू वॉशरूममध्ये भेट मला. म्हणजे मी 1-2 महिने गेलो असेल तिथे, असं नाही की डायरेक्ट सोडलं. बट नंतर मग मी नाहीच मला जाणंच बंद केलं कारण का तिथे. मला तिथे वेगळं फील व्हायचंच. म्हणजे असे पायाने ना कोणतरी. व्हायब्रेट व्हायचे, असं वाटायचं कोणतरी हाय. कधी मनात पण भीती होती एक. ती पहिल्यापासून होती ॲक्च्युली. मला तिथे समजून यायचं. म्हणजे हां. मी माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत ना की मला व्हायब्रेशन समजून यायचे की अरे इथे आहे ना काहीतरी आहे, कोणतरी बघतंय, असं वाला. बापरे. हे तुझे बोललास ना नवरात्रीच्या टाईमला असं होतं, नवरात्रीच्या वेळी असं होतं. तर हे माझ्या आजीनी पण असं सांगितलेलं की त्यांच्याही गावी नवरात्रीच्या वेळी असं कोणतरी नॉक करायचं. त्यावेळी सर्व लोक राम नाम असं त्यांच्या डोरवर लिहून Right. ठेवायचं. कारण मला तेव्हा मी असं पण ऐकले, तेव्हा खूप पॉवर म्हणजे देवी असे असतात, तर निगेटिव्ह एनर्जी खूप असतात आणि त्याच्याच नंतर पित्र वगैरेही असतात. मी असं ऐकलंय की 9 दिवसात देवांचं काहीतरी नसतात आणि मोस्टली सगळे स्पिरिट आहे ना बाहेर पडतात. हां 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 त्यामुळे ते बोलतात ना की नवरात्राच्या दिवशी असे लेट नाही फिरायचं, हां 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 तसं वालं आहे. एकदा आमच्या एरियात पण असं एकदा झालेलं. माझा एक मित्र होता, तो गरबा खेळून परत जात होता आणि त्याला असे आवाज येत होते आणि शेवटी जेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं तिकडेच तो बेशुद्ध झालेला. एवढा की त्यांनी टॉयलेट वगैरे केलेले त्याच्या पॅन्टमध्ये तिथे. आम्ही लहान होतो, म्हणजे जवळपास 8 किंवा 8वी-9वीला होतो. पण त्यावेळी तो बेशुद्ध झाला जागेवर आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेले. तर ते असं नॉर्मल गोष्टी तर नव्हती. तर त्याचं तेच होतं ते की तो ते असे घाबरला स्पेसिफिक खूप. दिवस असतात तेव्हा ती स्पिरिट पण आणि खूप जास्त ऍक्टिव्ह असते. जे करतात पण त्यांना ते दिवसाचा खूप बेनिफिट, ते म्हणजे ते बेनिफिट उचलतात की भाई मला ह्याच्यावर करायचंय. हां, तर हा time साधून करतो. हा दिवस प्रॉपर असणार की पॉवरफुल असणार ते थिंग्स. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.